नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव आता खूप चिडलेला असतो. ज्या माणसाने ईश्वरीचा हात पकडलेला असतो त्या माणसाचा अर्णवने गळा पकडलेला असतो आणि तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हां तिला हात लावायची, सांग ना कशी झाली तुझी हिंमत. आणि त्याला आता मारत असताना ईश्वरी अर्णवला थांबवत असते. ती म्हणत असते, अहो सर काय करताय तुम्ही, तुम्ही आधी त्याला विचारा ना की हे सगळं त्याने कुणाच्या सांगण्यावरून केले. अहो सर काय करताय तुम्ही, तुम्ही सोडा त्याला, मरेल तो, त्याला विचारा तरी की हे सगळं त्याने कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे. सर ऐका माझं, सोडा त्याला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, का सोडा त्याला, का ऐकायचं तुझं, तू कुणाचं काही ऐकतेस का. आता जर मी इथे आलो नसतो तर तुझं काय झालं असतं, या लोकांनी काय केलं असतं याचा विचार केलायस का तू. पण नाही, तू कुणाचाही विचार करत नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर अहो पण तुम्ही इथे का आलात, तुम्ही तर तिथे असायला हवं होतं ना. सात्विक फॅशनमध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे सर, तो सोडून तुम्ही इथे कशाला आलात. बरं आलात तर आलात, पोलिसांना तरी बरोबर घेऊन यायचं ना. तुम्हाला माहिती होतं की मी इथे आहे तर पोलिसांना बरोबर घेऊन यायचं. पण नाही, तुम्ही एकटे आलात हिरोगिरी करायला. या लोकांनी जर तुम्हाला काही केलं असतं तर. आणि इथे ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तर सात्विक फॅशनमध्ये असायला हवं होतं. आणि मिठाई इथे नाही आहे सर, मिठाई कधीच पोचली तिथे ऑफिसमध्ये. तेव्हा इथे आता अर्णव तिला म्हणत असतो, मिस इंदोर तुझं डोकं तरी ठिकाणावरती आहे ना, तू काय बोलतेस, तुला तरी कळतं आहे का, तुला काय वाटतंय मी इथे मिठाईसाठी आलो आहे. अरे मी इथे तुझ्यासाठी आलो आहे, कळते का तुला. तेवढ्यातच तो गुंड माणूस उठतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा इथे अर्णव त्याच्या मागे धावत पळत जात असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सर कुठे जात आहे तुम्ही, सर इकडे या, थांबा थांबा बरं इथे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ये, आणि त्याच्या मागे परत जाणार. ईश्वरी म्हणते, सर जाऊ द्या ना त्याला, हे बघा त्याला खूप मारले तुम्ही, जाऊ द्या त्याला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, त्याला जेव्हा पकडलं होतं तुम्ही तेव्हाच त्याला विचारायचं ना की हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं, म्हणजे आपल्याला पुरावा मिळाला असता की हे सगळं कोण करण्याचा प्रयत्न करतंय, कोण मी बनवलेली मिठाई ऑफिसपर्यंत पोहोचू देत नाही आहे, या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे ना, त्याचं नाव तरी कळलं असतं. पण तेव्हा तर तुम्ही काही विचारलंच नाही, तेव्हा तर तुम्ही त्याला धरून ठेवलं होतं ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, अरे पण तूच तर म्हणाली होतीस ना की त्याला सोडा म्हणून, म्हणून तर मी सोडलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी त्याला सोडा म्हणाले कारण तुम्ही त्याला मारून टाकलं असतं, म्हणून मी म्हणत होते की सोडा. पण जेव्हा धरलं होतं तेव्हा तरी विचारायचं ना की हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं, कुणी सांगितलं होतं त्यांना मिठाई खराब करायला, हे तर तुम्ही विचारलं असतात ना. पण नाही, तुम्हाला तर तेव्हा त्यांना मारायचंच होतं ना. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, नाही बरोबर बोलतेस तू, मी इथे यायलाच नको होतं नाही का, मी इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे, ते लोक असेच पळून गेले असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, कसं काय सर. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ते असेच पळून गेले असते तुझी बडबड ऐकून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही ना माझ्या बडबडीला काही बोलू नका, हे तर बचपन से है. नंतर ती म्हणते, सर अहो इथे आता आपण बोलत काय बसतोय, चला ना जाऊया, तिथे सात्विक फॅशनमध्ये किती सगळेजण वाट बघत असतील, चला चला आपण जाऊया सर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही पण ना एवढे मोठे बिझनेसमन, सात्विक फॅशनचे मालक, आणि तुम्ही काय केलं सर, तुम्ही इथे सरळ निघून आलात. तुम्हाला जर कळलं होतं की मी इथे आहे तरी येताना जरा तयारीत तरी यायचं ना, इथे पोलिसांना घेऊन यायचं. पोलिसांना आणलं असतं तर एवढ्यानं अटक तरी झाली असती. पण नाही, एकटे आलात ना हिरोगिरी करायला. आता जर एकट्याला जर हे लोक ऐकले नसते तर काय केलं असतं तुम्ही. तेव्हा इथे अर्णव आपल्या कानांवरती हातच घेतो. ईश्वरी म्हणते, सर सर काय होतं आहे तुम्हाला, सर तुम्हाला लागले का, कुठे त्रास होतो आहे का तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो, हो कान 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 फुटतील माझे, तुझी ही नॉनस्टॉप बडबड ऐकून 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 ना माझे कान फुटतील, त्याचं काय करू मी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही माझ्या बडबडीला काही बोलू नका, मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे ही बडबड आत्ताची नाही आहे, ही बडबड तर कधीपासूनच आहे. त्यानंतर इथे अर्णव तिला आता हसत असतो. ती म्हणत असते, सर अहो इथे आपण आता काय बडबड करत बसलो आहे, अहो तुम्हाला माहिती आहे का आपल्याला पोचायला हवं तिकडे सात्विक फॅशनमध्ये, तिथे ऑफिसमध्ये सगळेजण वाट बघत असतील, नमुताई वाट बघत असेल, तिला फोन करून सांगायला हवं. त्यानंतर ती म्हणते, सर अहो माझा फोन कुठे आहे, माझा फोन. त्यानंतर ती बघते तर फोन तिथे कोपऱ्याला असतो. ती म्हणते, सर तुमचं इथे कोट कुठे आहे, तुमचं ब्लेझर कुठे आहे. ब्लेझर दिलं टाकून तिकडे, तिकडे जाऊन पडलं असेल आता.
तेव्हा ईश्वरी जाते, अर्णवचं ब्लेझरसुद्धा उचलते. तेव्हा तिथे सुद्धा तिची बडबड सुरूच असते की कोट फेकून दिला, एकट्याने मारामारी केली, त्या लोकांना पकडलेलं. तेव्हा विचारायचं ना की तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं, पण नाही. हे सगळं ती बडबड करता करता इथे अर्णवचं ब्लेझर घेऊन येते आणि स्वतःच्या हाताने अर्णवला घालते. त्यानंतर अर्णवलासुद्धा आश्चर्य वाटतं की ईश्वरी इथे स्वतः मला ब्लेझर आणून घालते, पण इथे ईश्वरी त्याला ब्लेझरसुद्धा घालते. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे एकटक बघतच असतो. कारण का, जी मुलगी त्याला इरिटेटिंग वाटत होती, जी मुलगी सातत्याने बडबड करते आणि तो शांत मुलगा आणि ही बडबडी, पण त्याला आता तिचा हाच आता स्वभाव आवडायला लागलेला असतो. तिची ही नॉनस्टॉप बडबड त्याला आवडत असते. तेव्हा इथे अर्णवकडे आता ईश्वरी बघते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर काय झालं आहे, तुम्ही माझ्याकडे असं एकटक का बघताय, पहिल्यांदा बघितल्यासारखं? तुम्ही मला काय पहिल्यांदा बघताय का? तेव्हा ती म्हणते, सर तुमचं ब्लेझर घेतलंत का, माझा फोन. आणि ती जाऊन आता कोपऱ्याला पडलेला आपला फोन घेऊन येते आणि ती म्हणते की सर अहो नमुताईला फोन करून सांगते, ती बिचारी वाट बघत असेल, किती टेन्शनमध्ये आली असेल ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, पण इथे तर मोबाईलला नेटवर्कच नाही आहे. आता मोबाईलला नेटवर्क नाही आहे तर फोन कसा लागणार? तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मला कळतं आहे मी सिंदूर, मी इथे का आलो आहे ते, मी इथे का आलो आहे आणि कशासाठी आलो आहे ना, हे मला सगळं कळतं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो आपल्या मनातच की मला असं वाटत होतं की मला फक्त तुझी काळजी आहे, मला तुझी काळजी आहे म्हणून मी सातत्याने तुझी मदत करायला येतो, तुला या गुंडांपासून वाचवायला येतो, जे लोक तुला त्रास देतात त्यांच्यापासून तुला प्रोटेक्ट करतो. फक्त कशासाठी, तर काळजी आहे म्हणून नाही. तर इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला कळतंय, मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं आहे आणि हे फक्त वाटत नाही आहे, तर ही प्युअर फिलिंग आहे जी माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल आहे. खरं प्रेम पण असतं हे तुझ्याकडे बघून मला कळते मी सिंदूर, खरं प्रेम आहे आणि कदाचित तेच आता मला तुझ्यावरती झालेलं असावं. तेव्हा तो म्हणत असतो की मी सिंदूर, आय लव्ह यू. तेवढ्यातच इथे ईश्वरी अर्णवकडे बघत राहते. अर्णवकडे बघतच ती आता पुढे पुढे चालत येते आणि ती म्हणत असते की सर काय झालं आहे, तुम्ही माझ्याकडे असं एकटक बघून तोंडातल्या तोंडात काय बडबडताय? सर अहो आपल्याला उशीर होतोय, उशीर. आणि तुम्ही आता विसरलात का की तुम्ही 7वी फॅशनचे कोण आहात? अहो तुम्ही सर्व आहात ना, आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर तिथे असायला हवं. आणि सर आता तुम्ही माझ्याकडे असं एकटक बघत राहाल आणि मग म्हणाला की माझ्यामुळे उशीर झाला म्हणून. मी काही केलेलं नाही आहे सर, मी मगाशीच म्हणाली की आपण इथून जाऊया म्हणून, पण तुम्हीच इथे उभे राहिलात आणि माझ्याकडे बघत बसलात. आणि हे बघा सर, अजिबात मी ऐकून घेणार नाही. तुम्ही सगळा आरोप माझ्यावरती टाकाल की माझ्यामुळे उशीर झाला म्हणून, कारण का मिठाईचे बॉक्स कधीच ऑफिसला पोचलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे मिठाईचे बॉक्स ऑफिसला कधीच पोचलेत, मग तू इथे कशाला आली होतीस? तू काय इथे पिकनिकला आली होतीस, फिरायला आली होतीस त्यांच्याबरोबर? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर याने मी आता किती मोठं काम केलं ना तुमचं, तुम्हाला माहिती नाही आहे. आयडिया आहे, आयडिया, प्लॅनिंग, ते मी तुम्हाला नंतर सांगेन सर. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा मी तुमच्या गाडीमध्ये बसून आता घरी येईन, पण ह्याचा हरगिज असा मतलब नाही आहे की मी माझं चॅलेंज हारले. मी माझं चॅलेंज जिंकले सर, कारण मिठाईचे बॉक्सेस कधीच ऑफिसला पोचलेत. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, पण माझ्या मोबाईलला नेटवर्कच नाही आहे. सर तुमचा मोबाईल द्या ना, तुमच्या मोबाईलला नेटवर्क आहे का ते बघते. तेव्हा अर्णव आपला मोबाईल काढतो आणि लगेच तिच्या हातामध्ये देतो. तेव्हा ईश्वरी येथे अर्णवच्या मोबाईलवरून आता आपल्या बहिणीला नम्रताला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, आकाशला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, पण नाही, एकाचाही कॉल लागत नसतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की नाही, मला आता कळलं आहे की मी सिंदूरसाठी मी काय फील करायला लागलो आहे. मला फक्त तिची काळजी नाही वाटत, तर ती मला आता पूर्णपणे आवडायला लागली. तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे आणि हे दुसरं तिसरं काही नसून हे तिच्यावरचं प्रेम आहे, हे सुद्धा आता अर्णव आपल्या मनातच म्हणत असतो. आणि तो जोरात इथे म्हणतो की मी सिंदूर, तू मला खूप आवडायला लागलीस. तुझा हा स्वभाव, तुझा बडबडपणा मला खूपच जास्त आवडायला लागला आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता तिला जणू काही हे सगळं ऐकायलाच आले की काय असं आपल्याला वाटते, कारण की ते ज्या पद्धतीने अर्णवकडे बघत असते त्या पद्धतीने आपल्याला असंच वाटत असतं की अर्णव जे काही बोलतोय कदाचित ते सगळं ईश्वरीला कळतंय. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघतच येते. तेव्हा ती त्याच्याकडे बघते आणि ती म्हणत असते की सर काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे, मला पहिल्यांदा बघितल्यासारखं?
एकटक काय बघताय माझ्याकडे? आणि आता इथेच उभं राहायचं आहे का आपल्याला? आपल्याला ऑफिसमध्ये जायचं नाही आहे? तिथे सगळेजण वाट बघत असतील, तिथे नाही जायचं आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, मला माहिती आहे तू माझ्याबद्दल काय विचार करतेस ते सगळं मला माहिती आहे, पण मी तुझ्याबद्दल काय विचार करतोय ना ते आता मला पूर्णपणे क्लॅरिटी मिळालेली आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मला तू खूप आवडतेस आणि तो तिला इथे मनातल्या मनात प्रपोज करूनसुद्धा मोकळा झालेला असतो. तेव्हा ईश्वरी येते आणि ती म्हणत असते की सर काय झाले? काय झाले आता? आपल्याला जायचं नाही आहे का? चला सर, आपल्याला उशीर होतो आहे, आपल्याला जायला हवं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत उभी असते. अर्णव तिच्याकडे एकटक बघत उभा असतो. त्यानंतरला ईश्वरीला कळत नसतं की नक्की घडलं आहे काय. ईश्वरी म्हणत असते सर, अहो काय झालं आहे? तिथे ऑफिसमध्ये मिठाईचे बॉक्सेस गेलेसुद्धा आणि तरीसुद्धा तुम्ही इथेच थांबलाय. हे बघा सर, तुम्ही मला जे काही बोलला होतात ना, म्हणजे जी काही बडबड केली होती की मी माझं चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही आहे, मी लूजर आहे वगैरे. सर मी लूजर नाही आहे, मी विनर आहे, विनर. मी तुम्ही दिलेलं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जे जे काही मला बोलला होतात ना ते सगळं बोलणं मी तुमचं खोटं ठरवलं आहे. आता तर तुम्ही मला आहे ना इथे ट्रॉफीसुद्धा दिली पाहिजे बेस्ट विनरची. आणि तुम्ही जे काही मला बोललात विनाकारण ते सगळं बोलणंसुद्धा तुम्ही मागे घ्यायला हवं आहे. कारण का तुम्ही चुकलं आहेत ना. तुम्ही सॉरी म्हणायला हवं आहे खरं तर मला, सॉरी. पण इथे अर्णव राज शिर्के कधी कुणाला सॉरी म्हणतात का? ते काही शक्य नाही आहे. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि तो म्हणत असतो की मला माहिती होतं तू हे संपूर्ण चॅलेंज पूर्ण करणार आहेस. तू सगळ्यांपेक्षा खूपच जास्त वेगळी आहेस. जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटली होतीस तेव्हा मला वाटलं होतं कोण आहे ही आणि ही माझ्या आयुष्यामध्ये येण्याचं नक्की कारण तरी काय. पण तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस माझं आयुष्य बदलून टाकायला. तेव्हा इथे अर्णवला आठवत असतं त्यांची पहिली भेट. ज्या पद्धतीने तिने आता अर्णवच्या गाडीची काच फोडलेली असते आणि तेव्हापासून जी काही त्यांची सुरुवात झालेली असते. आणि त्याच्या आधी तर जेव्हा इंदोरला अर्णव गेलेला असतो तेव्हा फॅशन शोमध्ये त्याने इथे आता सगळ्या मुलींना बोलवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ईश्वरीसुद्धा चुकून आलेली असते आणि ती खूप घाबरलेली असते. त्या सगळ्या गोष्टी इथे अर्णवला आठवत असतात. जेव्हा ती टेबल खाली जाते तेव्हा टेबलसुद्धा तिच्या डोक्याला जोरात लागतं. तेव्हा अर्णव तिच्या अंगावरती खूपच जोराने आता ओरडतो. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला खूप जास्त घाबरत असते. जेव्हा तो सातत्याने तिच्यावरती रागवत असतो, चिडत असतो तेव्हा फक्त आणि फक्त इथे ईश्वरी बडबड करत नसते तर त्याला घाबरून ती इथे पडत असते, धडपडत असते. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि म्हणत असते सर काय झालं? नाही ना, तुम्ही माझ्याकडे अजून बघतच उभे आहात. याचा अर्थ आता आपल्याला उशीर होणार आहे. याचा सगळा दोष तुम्ही मलाच देणार आहात, बरोबर ना? पण मी सांगते आत्ताच तुम्हाला सर, मी माझं चॅलेंज जिंकली आहे. मी आत्ताच तुम्हाला म्हणाले की मी सगळी ऑर्डर पूर्ण करून ती ऑफिसला पोचवलीसुद्धा. तर इथे अर्णव म्हणत असतो अच्छा, म्हणजे सगळी ऑर्डर ऑफिसला गेली आहे आणि तू इथे काय करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते सांगितलं ना सर, ती माझं प्लॅनिंग होतं, आयडिया होते, आयडिया ती मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण आता आपल्याला जायला हवं ना. आता आपण इथे काय करतोय? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी माझं चॅलेंज पूर्ण केलं आहे. मी लूजर नाही आहे सर, मी विनरच आहे. एखादं काम मी जर हातामध्ये घेतलं ना तर ते पूर्ण केल्याशिवाय मी काही स्वस्थ बसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला म्हणालात की मी चॅलेंज घेत नाही आहे, मी लूजर आहे. हे सगळं तुम्हाला आता मागे घ्यावं लागेल सर, कारण मी तुम्हाला खोटं ठरवलं आहे. आणि तुम्ही तर काही सॉरी म्हणणारच नाही ना. मगापासून ऐकत होते एकदा तरी सॉरी म्हणाल, पण नाही, तुम्ही काही सॉरी म्हणतच नाही. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की सॉरी. तेव्हा इथे आता ईश्वरीला फारच आश्चर्य वाटतं. ईश्वरी म्हणते की काय सॉरी? आणि ती आता मागे वळून बघते. तिला वाटत असतं की अर्णव राज शिर्के कधीच कुणालाच सॉरी बोलत नाही, मला पण सॉरी नाही बोलणार. पण इथे आता अर्णवने तिला खोटं ठरवलेलं असतं, कारण अर्णव स्वतः तिला इथे सॉरी म्हणत असतो. तेव्हा ईश्वरीला फारच आश्चर्य वाटलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की अर्णव राज शिर्के आणि मला सॉरी म्हणतायत. तेव्हा तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. ईश्वरी आता आश्चर्यचकित झालेली असते. ती अर्णवसमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की सात्विक फॅशनचे मालक इथे आता संपूर्ण सर्वे सर्वा इतके मोठे माणूस जे कुणालाच आत्तापर्यंत सॉरी म्हणत नाहीत, ते मला सॉरी म्हणतायत. मला इथे अर्णव राज शिर्के मला सॉरी म्हणाले. एका साध्या मामूली मुलीला
ते सॉरी म्हणाले. सर, मला खूपच जास्त आश्चर्य वाटते. ऐका ऐका, सगळ्यांनी ऐका. इथे अर्णव राजेश शिर्के, सात्विक फॅशनचे मालक एका मामूली मुलीला सॉरी म्हणाले. ऐका ऐका, ए टेम्पो, ए बॉक्स, सगळ्यांनी ऐका. इथे अर्णव राजेश शिर्के मला सॉरी म्हणालेले आहेत, असं ईश्वरी म्हणत असते. सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते. तेव्हा इथे अर्णवलासुद्धा आता हसायला आलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, सर, हे काय ऐकते मी सर? तुम्ही मला सॉरी म्हणालात. सर, खरंच मला खूपच जास्त आश्चर्य वाटते. सर, मला हार्ट अटॅक येईल. खरंच सांगते, मला चक्कर येईल. मला हार्ट अटॅक येतोय सर. तेव्हा इथे आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि त्याला माहिती असतं की ही मला टोमणे मारते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, थोडी आता ओव्हर ॲक्टिंग होते. तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते, कारण का ती आरडाओरडा करत असते, म्हणजे ओव्हर ॲक्टिंगच ती वाटत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, ते कदाचित तुम्हाला ओव्हर ॲक्टिंग वाटतही असेल, पण तुम्हाला कळतं आहे का, आत्तापर्यंत तुम्ही कुणाला सॉरी म्हणालात? कुणालाच नाही. आणि तुम्ही मला सॉरी म्हणालात. मग सर, आता मला आश्चर्य तर वाटेलच ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही खरंच, पण मी तुला जे काही बोललो होतो ना, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, अहो पण चला आता जाऊया. आता सॉरी सॉरी म्हणतच राहायचं आहे का इथे? आपल्याला जायचं आहे ना सर, ऑफिसमध्ये पोचावं लागेल. सगळेजण वाट बघत असतील. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, 1 मिनिट थांबा, माझी बॅग. आणि ती येऊन आता स्वतःची टेम्पोमधून बॅग घेते आणि त्यानंतरला अर्णवचा ती हात पकडते आणि म्हणते, चला सर, चला, उशीर होतोय. आणि ती हात पकडूनच अर्णवला घेऊन जात असते. तेव्हा अर्णवसुद्धा लहान मुलांसारखा तिच्या आता मागे मागे जातो. तेव्हा ती म्हणते, सर, खोला ना, हे उघडा, उघडा आता, हे शटर उघडा. तेव्हा इथे अर्णव लगेचच खाली वागतो, संपूर्ण शटर उघडतो. त्यानंतर ती म्हणते, चला सर, जाऊया, चला, उशीर होतोय. तरीसुद्धा अर्णव तिथेच उभा असतो. ती पुन्हा इथे अर्णवचा हात पकडते आणि म्हणते, चला चला सर, आपल्याला नाहीतर उशीर होईल. आधीच सगळेजण ऑफिसमध्ये काळजी करत असतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप उशीर झाला आहे सर. तेव्हा इथे ईश्वरी आता पुन्हा अर्णवचा हात पकडते आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जात असते. अर्णव पूर्णपणे आता तिच्याकडे बघण्यामध्ये इथे लॉस्ट झालेला असतो. तेव्हा ईश्वरीची नॉनस्टॉप बडबड ही सुरूच असते. त्यानंतरला इथे तिची ओढणी आता हवेने अर्णवच्या तोंडावरती उडते. ती खांद्यावरती घेत असताना ती ओढणी आता अर्णवच्या चेहऱ्यावरती जाऊन उडते. तेव्हा अर्णव तसाच चालत असतो आणि हळूवारपणे आता ईश्वरीची ओढणी आपल्या चेहऱ्यावरून तो बाजूला करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीची बडबड ही सुरूच असते. ती काही कुणाचं काही ऐकायला तयार नसते. त्यानंतर इथे आता अर्णव तिच्याकडे बघत असताना त्याला आठवत असतं की ही जी बडबड काही आता बंद होणार नाही आहे. आपल्याला आता ऑफिसमध्ये वेळेतच पोचायला हवं. त्यानंतरला इथे ईश्वरीकडे बघत असताना ईश्वरी बडबड करत असते. अर्णव तिच्याकडे बघत असतो. तर इथे ईश्वरीने बनवलेली मिठाई आता ऑफिसमध्ये पोचू नये यासाठी इथे लावण्याने जे प्लॅनिंग केलेलं असतं ते अर्णवने येऊन फ्लॉप केलेलं असतं. आणि ईश्वरीने सुद्धा खूपच जास्त हुशारीने इथे आता मिठाईचे सगळे बॉक्सेस अगदी सुखरूपरित्या ऑफिसमध्ये पाठवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे अर्णवने ईश्वरीला ती ट्रॉफी दिलेली असते बेस्ट विनरची. आणि ती ट्रॉफी जेव्हा अर्णव ईश्वरीला देतो तेव्हा ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे लावण्याला मात्र खूप जास्त राग येतो, कारण इथे अर्णव म्हणत असतो की हे सगळं तू डिझर्व करतेस, तू विनरच आहेस, तू एवढं मोठं चॅलेंज घेतलंस आणि ते पूर्णही केलंस. त्यामुळे अर्णवने तिला बेस्ट विनरची ट्रॉफी दिलेली असते आणि ती घेऊन ईश्वरी खुश होते. मात्र लावण्या खूप जास्त दुःखी झालेली असते. त्यानंतर इथे लावण्या चिडचिड करते आणि वल्लरीला फोन करते. तिला बघवत नसतं की अर्णव ईश्वरीच्या मागे पुढे करतोय. तेव्हा वल्लरी म्हणत असते की त्या ईश्वरीच्या कुटुंबाला नाही ना मुंबई सोडायला लावली तर नावाची वल्लरी नाही आहे मी. तेव्हा इथे लावण्या म्हणते की फक्त बोलू नका, तसं करून दाखवा, आय वॉन्ट रिझल्ट. तेव्हा इथे ते रागानेच आता फोन कट करते. तेव्हा वल्लरीला मात्र फार जास्त राग आलेला असतो. वल्लरीसुद्धा इकडे चिडचिड करत असते, कारण काही करून अर्णवच्या नजरेतून इथे ईश्वरीला उतरवायचं असतं आणि लावण्याने जो काही प्लॅन केलेला असतो त्यामुळे ती उतरणारही असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की काय झालं मॅडम, अहो कुणावरती एवढी चिडचिड करताय. तेव्हा लावण्या म्हणते, तुला काय करायचं आहे, तू काय करतेस इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही 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 नाही, आता तुम्ही नाही बोलायचं, आता मी बोलणार.
आता मी एक काम करणार आहे लावण्या मॅडम, आता संपूर्ण घरातल्या लोकांसमोर तुमच्या कारनामाचं आहे ना इथे पर्दाफाश करणार आहे, त्यांचं वाचन करणार आहे, तुमची कर्तृत्व आहेत ना ती सगळ्यांना सांगणार आहे मी, असं म्हणाल्यानंतर इथे आता लावण्या खूपच जास्त घाबरते. कारण ईश्वरीला कळलेलं असतं की हे सगळं करण्याच्या मागे नक्की हात कुणाचा असेल, कुणाला हे सगळं करून आनंद मिळणार असेल तर ती एकमेव व्यक्ती असते आणि ती म्हणजे लावण्या. ही गोष्ट आता ईश्वरीच्या लक्षात आलेली असते.